आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। कर्करोग रुग्णांच्या अन्य आजारांवरील उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालयामध्ये खारघरमध्ये अतिविशेष उपचार रुग्णालय सुरू करणार। कर्करोगावर उपचार घेत असलेल्या हृदय, फुफ्फुस आणि मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार। मुंबई लोकलच्या कोलमंडलेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका। गेल्या 6 दिवसात 400 लोकल फेऱ्या रद्द, 650 लोकल विलंबाने धावल्याने मुंबईकरांचे मेगा हाल। मुंबई महानगरपालिकेचा 4 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार। आयुक्त भूषण गगराणी पालिकेचा अर्थसंकल्प सादर करतील। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उद्या मेगा ब्लॉक। माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी भागात बिबट्याचं दर्शन। शेतकऱ्यांच्या मागणीनंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला। पुण्याच्या खेडमध्ये शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्याचं काम सुरू। तालुक्यात 3800 फार्मर कार्डची नोंदणी। तहसीलदार ज्योती देवरेंची माहिती। पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एटीएम सिग्नल यंत्रणा पोलिसांच्या ताब्यात जाणार। सिग्नल यंत्रणेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। पुण्याच्या शिक्रापूरमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्या 2 स्कॉर्पिओवर कारवाई। 53 किलो गांजासह 19 लाखांचा मुद्देमाल जप्त, 6 जण अटकेत। मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू होणार। या प्रकल्पाला सुमारे 5 कोटी रुपये खर्च येणार।